परंपरेत आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळापासून आयुर्वेदिक शास्त्र हे आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहे. ऋषीमुनींपासून ते आजतागायत आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ही आयुर्वेदाचे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित केले आहे. साथियों, ये हमेशा से एक स्थापित सत्य रहा है कि भारत के पास आरोग्य से जुड़ी कितनी बड़ी विरासत है, लेकिन ये भी उतना ही सही है कि ये ज्ञान ज्यादातर किताबों में, शास्त्रों में रहा है और थोड़ा बहुत दादी नानी के नुस्खों में रहा है। इस ज्ञान को आधुनिक आवश्यकताओं के अनुसार विकसित किया जाना ये बहुत आवश्यक है। आयुर्वेदालाच अध्यात्माची जोड देत ऋषीवेद या संस्थेने निरामय आरोग्यासोबतच देशातील पारद उपचार पद्धती व पारद म्हणजेच पाऱ्यापासून निर्मित उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. हेल्थ विथ वेल्थ या युक्तीप्रमाणेच त्यांच्या विक्रीतून ही भरघोस नफा कमविता येईल अशी योजना बनवली आहे. तर पाहूयात ऋषीवेदाची ही संकल्पना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी दीपाली दिवाणे, CMD ऋषीवेद एंटरप्राइजेस. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजेच निरोगी असणाऱ्या माणसांचं स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि रोगी असणाऱ्या माणसांवर उपचार करून त्यांना निरोगी बनवणं हाच या कंपनीचा उद्देश आहे. या कंपनीद्वारे आम्ही पाऱ्याची काही उत्पादनं हे अतिशय अल्प दरामध्ये मार्केटमध्ये आणत आहोत. त्याचबरोबर आरोग्याबरोबरच उत्पन्नाची संधीही प्राप्त करून देत आहोत. म्हणजेच आरोग्य आणि ऐश्वर्य म्हणजेच हेल्थ विथ वेल्थ अशी संकल्पना इथे राबवली जात आहे. नमस्ते, मी धीरज दिवाणे, ऋषीवेद एंटरप्राइजेस कंपनीचं मुख्य कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतो. साधारणतः 16/11/2020 साली आम्ही या कंपनीचं फॉर्मेशन केलेलं आहे. कंपनीचा मेन उद्देश आहे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहोचवणे. याच्यामध्ये आयुर्वेद या शब्दाची संकल्पना जर तुम्ही पाहिली तर आयुर्वेदची संस्कृतमध्ये फोड होते आयु आणि वेद. आयु म्हणजे दीर्घायु आणि वेद म्हणजे जीवन, आयुष्य, विज्ञान. आता ह्याच्यामध्ये दीर्घायुष्य विज्ञान म्हणजेच आयुर्वेद, ह्या प्रॉडक्टला आपण आयुर्वेदामार्फत ऋषीवेद कंपनीमार्फत आयुर्वेदिक प्रॉडक्ट पाऱ्याच्या मार्फत आपणापर्यंत पोहोचवत आहोत. नमस्ते. आता आपण पारदविषयी जाणून घेऊया. आपण जे प्रॉडक्ट आयुर्वेदिक पारद म्हणून तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पारद आणि आयुर्वेदिक 42 वनस्पतींचं मिश्रण आहे, त्याच्यापासून आपण हे प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत. ते जाणून घेण्याच्या अगोदर आपण पारा म्हणजे काय हे जाणून घेऊया. पाऱ्यालाच पारद म्हणतात, रसलिंग म्हणतात रसशास्त्रामध्ये. आणि इसवी सन 800 पूर्वी जे आपले ग्रंथ लिहिलेले आहेत, म्हणजे पारद संहिता, रसायन मार्तंड, रससंहिता, याच्यामध्ये पारदचा आयुर्वेदिक प्रमाणामध्ये कसा उपयोग करायचा हे पूर्वी सांगितलेलं आहे. तर हा पारा जो मिळतो तो आपल्याला मार्केटमध्ये अशुद्ध स्वरूपात मिळतो आणि पारा हा विषारी असतो. तर ह्या पाऱ्यातलं विष काढून घेण्यासाठी साधारणतः त्याला 72 तासामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीबरोबर मिश्रण करून 72 तास त्याला ठेवलं जातं आणि त्याला बेशुद्ध करून त्यातला विषाचा अंश काढून घेतला जातो. आणि त्यानंतर तिथून पुढे त्याला 8 वेगळ्या पद्धतीमधून, म्हणजे स्वेदन आहे, मर्दन आहे, मुच्छन आहे, उत्थापन आहे, नियमन आहे, दीपन आहे, रोदन आहे, अशा वेगवेगळ्या अष्टसंस्कार करून त्याला आयुर्वेदामध्ये आणलं जातं. आता हे अष्टसंस्कार करताना ह्याच्यासोबत काही वनस्पती, म्हणजे 42 प्रकारच्या वनस्पती मी सांगितल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असतील ते बिल्वपत्र आहे, त्यानंतर तुळस आहे, कडुलिंब आहे, शमी आहे, अशा इतर 42 वनस्पतींचं मिश्रण तयार करून त्याला आयुर्वेदामध्ये आणून प्युरिफाय करून तुम्हाला फायनल रिझल्टसाठी दिलं जातं. ऋषीवेद एंटरप्राइजेसतर्फे आपण हे अमृतधारा नावाचं एक प्रॉडक्ट आणलेलं आहे. जे अमृतधारा प्रॉडक्ट तयार करताना आपल्या त्याच्यामध्ये सत अजवाईन, सत पुदिना, भीमसेनी कापूर, लवंग तेल, दालचिनी तेल असे काही घटक मिक्स करून आणि इतर 42 वनस्पती यांचं मिश्रण करून आपण हे अमृतधारा तयार केलेलं आहे. ह्या अमृतधाराला फक्त डोळ्यापासून लांब ठेवायचे आणि 3 वर्षाच्या लहान मुलांपासून. बाकी अमृतधारा हे प्रॉडक्ट तुम्हाला सर्व रोगांवर म्हणजे डोळे सोडून सर्व आजारांवरती ह्याचे उपचार
केले जातात. ह्याला घेण्याची इंटेक घेण्याची पद्धत आहे, सकाळी उठल्यानंतर अंशापोटी तुम्हाला 100 ml पाण्यामध्ये म्हणजे 1 कपभर पाण्यामध्ये 2 थेंब अमृतधारा आणि रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी 15 मिनिटं परत सेम कोमट पाण्यामध्ये 100 ml कोमट पाण्यामध्ये 2 थेंब असे तुमचे दिवसातले 2 डोस आहेत. आणि तुम्हाला सगळं काही कोमट पाण्यामध्येच घ्यायचं आहे अमृतधारा. एरवी तुम्हाला सर्दी झाली, खोकला झाला, शिंका येत आहेत, घशात खवखव आहे किंवा तुमचं डोकं दुखतंय, त्यासाठी आपण ह्या अमृतधाराला एक रोलर बॉल दिलेला आहे. ह्याला एक रोलर बॉल दिलेला आहे, जो रोलर बॉल तुम्ही तुमच्या डोक्यावरून किंवा तुमच्या नाकावरून फिरवू शकता आणि एरवी वापरताना तुम्ही हा बॉल काढून तुम्ही अमृतधाराचे थेंब टाकू शकता. मधुमेह, त्यानंतर ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब, त्यानंतर थायरॉइड असेल, हायपरटेन्शन्स असेल, महिला वर्गांना मासिक पाळीचे प्रॉब्लेम असतील किंवा कुणाला गर्भाशयाचे प्रॉब्लेम असतील, काही लोकांना शुक्राणूंचे प्रॉब्लेम असतील, तर वंधत्व, थोडक्यात वंधत्व, ह्या सर्व उपचारांवरती अमृतधारा हे शिवामृतासारखं काम करतं. शिवामृत म्हणण्याचं कारण ह्या एकमेव प्रॉडक्टमध्ये तुमचे डोळे सोडून इतर सर्व आजार 100% कव्हर होतात. साधारणतः ह्या प्रॉडक्टमुळे डायबेटीस 6 महिन्यामध्ये पूर्ण क्युअर होऊन तुमच्या गोळ्या कायमस्वरूपी बंद होऊ शकतात रेग्युलर डोस केला तर. डायबेटीसच नाही तर ब्लड प्रेशरही त्यासोबत आपण सांगू शकतो. डायबेटीस, ब्लड प्रेशर यासारखे व इतर आजार. ही पारद गुटिका आपण बनवलेली आहे. ही पण आयुर्वेद फॉर्ममध्ये बनवलेली आहे. हे बनवण्याचं कारण आपल्याला ही बॉडीवरती पण मसाजसाठी वापरू शकता किंवा इतर कुठल्याही आजारांवरती, म्हणजे जेवढे बॉडीमध्ये आजार आहेत त्या सर्व आजार कव्हर करण्यासाठी. ही बनवताना आपण पाऱ्यासोबत 42 वनस्पतींचं मिश्रण तयार केलेलं आहे. ह्या 42 वनस्पतींमध्ये पळस आहे, त्यानंतर तुमचं कडुनिंब आहे, निलगिरी आहे, शमी आहे, बिल्वपत्र आहे व इतर वनस्पती आहेत. ह्या सर्व वनस्पतींच्या नंतर ह्यांचं पाऱ्याचं फॉर्मेशन करून ही गुटिका बनवली. ह्या गुटिकेचा उपयोग आपल्याला कसा होतो तर थोडक्यात ह्या गुटिकेला वापर करताना आपण प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे. प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ही 36 वेळा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवायची आणि त्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची. आता ह्यानंतर शंका येते की ही भिजत ठेवल्यानंतर ह्यांचे ग्रॅमेज वगैरे काय, ह्यांचे सर्व गुण आपले ते पाण्यामध्ये उतरतात, ते सकाळी आपल्याला प्यायचे. पण ही गुटिका एकदा परचेस केल्यानंतर लाईफ टाईमसाठी तुमच्या घरामध्ये राहणारे सर्व पेशंटला तुम्हाला वापरता येणारे सर्व आजारांवर, म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट, लाईफ टाईम गेन, अशा प्रकारे ही गुटिका आपण तयार केलेली आहे. ते पाणी जे मी सांगितलं तुम्हाला, ते पाणी सकाळी उठल्याच्या नंतर ग्लासभर पाणी तुम्हाला सेवन करायचं आहे. अमृतधारा सांगताना तुम्हाला जे सांगितलेलं ते अमृतधाराचं पाणी पिल्यानंतर हे पाणी प्यायचं आहे. बरं, ह्याच्यापासून आपल्याला कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. ह्याच्यापासून पहिलं तुमच्या शरीरातली हीट कंट्रोल होणं, त्यानंतर इंटरनल क्लिनिंग चालू होणं. आता ह्या गुटिकेचं पाणी जर तुम्ही डायबेटीस पेशंटला दिलं तर त्या डायबेटीस पेशंटला तुम्ही 1 महिन्याने त्याची शुगर लेवल चेक केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच 70% डिडक्शन म्हणजे कमी झालेली दिसून येईल. रिपोर्टमध्ये तुम्हाला ते समजून येईल. त्यानंतर तुम्ही ह्या गुटिकेचं पाणी जर डोळ्यामध्ये चष्म्याच्या पेशंटला सांगितलं, चष्म्याचा पेशंट जो आहे त्या चष्मा ज्याला आहे त्याच्या डोळ्यात 1 थेंब तुम्ही जर 3 महिने सलग टाकत राहिला तर त्याचा चष्मा कायमस्वरूपी निघून जातो, नंबर कमी कमी होऊन कायमस्वरूपी निघून जातो. त्यानंतर ह्यातून पुढे थायरॉईडच्या पेशंटला ही गुटिका तुम्ही अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही गळ्यावरती फिरवा. तुम्हाला थायरॉईड पेशंटला 15 मिनिटात रिझल्ट दिसून येईल की त्याला त्या दिवशी तुम्ही तिखट खायला दिलं तरी त्याला ते जाणवणार नाही. तसेच वजन कमी करणे, वजन वाढवणे इत्यादी सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडी, वय आणि वजन, म्हणजे वयानुसार वजन जे हवं आहे, तुमच्या बॉडीचा जो आकारमान हवं आहे ते तुमचं सगळं व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी ही गुटिका काम करते. ही गुटिका जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा पारद पेन आपली एकमेव युनिक संकल्पना आहे आणि ज्याचं पेटंट आपण रजिस्टर केलेलं आहे XXX9 नावाने, पेटंट नंबर XXX9. हा पेन आपण डिझाईन केलेला आहे. ह्याच्यामध्ये आतमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये पारा आहे आणि हा वरचा सॉलिड फॉर्ममधला पारा आहे, ज्याचा इफेक्ट तुम्हाला बॉडीवरती 100% 15 मिनिटात रिझल्ट काढण्यासाठी होतो. ह्या पेनला यूज करून आपण ॲक्युप्रेशर थेरपी सेंटर, जी आपली पारद थेरपी सेंटर पूर्ण
संपूर्ण भारतामध्ये एकमेव संकल्पना आपण चालू करत आहोत पारद थेरपी सेंटरची. त्या थेरपी सेंटरला फक्त हे पेन आपण प्रोव्हाइड करणार आहोत आणि ते लवकरच लॉन्च करत आहोत आपण. तर ह्या पारद पेननी तुमचे ॲक्युप्रेशर पॉईंट प्रेस केले की तुमच्या ज्या काही पेन्स असतील त्या सगळ्या पेन्स म्हणजे तुमची दुखणी वेदना ह्या तुमच्या पुढच्या 15 मिनिटात 70% रिलीज होतात म्हणजे थांबल्या जातात आणि तिथून पुढच्या 30% पेन्स हे पूर्ण 2 तासामध्ये रिझल्ट मिळतो. फक्त ह्या पेनचा वापर केल्यानंतर किंवा गुटिकेचा वापर केल्यानंतर तुम्हाला फ्रीजमधलं अथवा माठामधलं थंड पाणी पुढील 2 तास प्यायचं नसतं आणि मोबाईल फोनसुद्धा पुढील 2 तास हातामध्ये घ्यायचा नसतो. पुढील प्रॉडक्ट आहे आपलं पारद आयुर्वेदिक हस्तगुटिका. ह्या हस्तगुटिका आपण 4 प्रकारामध्ये तयार केलेल्या आहेत. पहिली पारद हस्तगुटिका 5 ग्रॅम, वजन 30 किलो ते 60 किलोच्या मध्ये जे काही आहेत त्या लोकांसाठी ही 5 ग्रॅम पारद आयुर्वेदिक हस्तगुटिका तयार केलेली आहे. ह्या गुटिकेपासून काय होतं तर ह्या गुटिकेमुळे शरीरातील रक्तप्रवाह संतुलितपणे चालू राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याने तुमचं डायबिटीज BP हे कंट्रोलमध्ये राहतात, बॉडीमधली हीट कंट्रोलमध्ये राहते. ही पारद माळ ह्याच्यामध्ये 108 पारदचे मणी आहेत आणि हा गुरुमणी. ह्या माळेचा उपयोग जपासाठी शरीरावर परिधान करण्यासाठी करू शकता. ह्या पारद माळेच्या महिमेबरोबर आपण हे सर्व काही पुढचे जे प्रॉडक्ट्स आहेत हे सर्व बनवलेले आहेत जे तुम्हाला आयुर्वेदा फॉर्ममध्ये पण आहेत. आता ह्या पारद माळेमुळे तुमच्या बॉडीतले टॉक्सिन्स कव्हर होतात. टॉक्सिन्सच नाही नुसते हीट मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हीट, बॉडी टॉक्सिन्स, बॉडीतले फॅट, कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्याला कंट्रोल करायचं काम पारा आयुर्वेद फॉर्ममध्ये आणल्यामुळे करतो. आता ह्याचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर ही पारद माळ, हे घ्या हातावर, आधी हात दाखवा तुमचे, दोन्ही हात घ्या. ही पारद माळ थोडीशी रब करा. हे अशा प्रकारे बॉडीतले टॉक्सिन्स तुमचे 1 मिनिटाच्या आतमध्ये काढायला चालू होतात. आता हे बॉडीतले टॉक्सिन्स पूर्ण काढताना बॉडीतली हीट सुद्धा तो काढतो, रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करतो. अशा प्रकारे सर्व काम ह्या पारद आयुर्वेदिक पारद सगळे प्रॉडक्टच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यानंतर आपण ह्या प्रॉडक्टविषयी पारद माळेबद्दल बोललो. पारद माळेबरोबर आपण पुढे पारद शिवलिंग ह्याबद्दल बोलूया. पारद शिवलिंग हे तयार करताना सगळे पारदचे आयटम तयार करताना ह्यांना आयुर्वेद फॉर्ममध्ये आपण आणलेलं आहे. त्याचं कारण असं की ह्या पारद शिवलिंगाचा तुम्ही घरामध्ये स्थापन केल्यानंतर पारद शिवलिंगाची कोठेही प्राण प्रतिष्ठा होत नाही. पारद शिवलिंग घरामध्ये फक्त स्थापन करावं लागतं. आपल्या कंपनीमार्फत जे काही शिवलिंग तुम्हाला पारदचं दिलं जातं ते सिद्ध होऊनच, सिद्धगुरूंच्या आशीर्वादाने ती वस्तू सिद्ध करूनच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ह्या पारा हा लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला कायमस्वरूपी 24 तास अंतर्गत अभिषेक चालू असतो. त्यामुळे तुम्हाला वेगळा अभिषेक करायची गरज नाही. फक्त पारद शिवलिंग हे तुम्ही घरामध्ये स्थापन करताना काचेच्या बाउलमध्ये ठेवून तुम्हाला त्यामध्ये अक्षता ठेवून त्याच्यावर हे शिवलिंग स्थापन करायचं आहे. हे शिवलिंग स्थापन केल्यानंतर हे शिवलिंग घरामध्ये स्थापन करताना ग्लासचा बाउल घेऊन त्यामध्ये अक्षता ठेवून त्यामध्ये हे शिवलिंग ठेवावं. एरवी ठेवताना आणि दर सोमवारी ज्यावेळेस अभिषेक करायचा असेल त्यावेळेस तुम्ही त्या अक्षता खाली ठेवून त्याच्यावर ग्लास बाउल ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवून बाउलमध्ये त्याला अभिषेक करावा. अभिषेक करताना घरातील पाणी वापरायचं आहे. त्यासाठी कुठेही वेगळं काही आणायला जायची गरज नाही. बिल्वपत्र वाहून त्याची पूजा केली जाते. ते जे अभिषेकाचं पाणी आहे ते अभिषेक झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये 4ही कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आणि दर महिन्यातील एका शिवरात्रीला तुम्हाला फक्त गाईच्या दुधाने त्याला अभिषेक करायचा आहे आणि तेही दूध तुमचा अभिषेकाचा जो काही प्रसाद तीर्थ झालेला असेल ते तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे आणि पाणी किंवा दूध हे तुम्हाला प्राशनही करायचं आहे. त्याकरता आपण ह्या फॉर्ममध्ये देण्याचं कारण असं आहे की तुमची देवाची सेवाही होते आणि
तुम्हाला आयुर्वेदाचे फायदेही होतात तुमच्या शरीरयष्टीसाठी. दुसरी गोष्ट, आपण ह्या शिवलिंगाबरोबर हे श्रीयंत्र, हे सुद्धा आपण पारदमध्ये श्रीयंत्र आणलेलं आहे. श्रीयंत्राबरोबर आपण नंदी, जे शंकर भगवानांचे दूत आहेत, ह्यांच्यामार्फत आपण ज्या काही इच्छा बोलतो त्या शंकर भगवानांपर्यंत सरळरित्या आणि सहजगतीने त्वरित पोचवल्या जातात आणि आपल्या इच्छा, मनोकामना, आकांक्षा हे पूर्ण करायचं काम शंकर भगवान करतात. त्याकरता आपण पारद नंदी सुद्धा बनवलेला आहे. त्यानंतर पारद लक्ष्मी पादुका, लक्ष्मी चरण पादुका हा एक आहे. ह्या लक्ष्मी चरण पादुका, त्यानंतर लक्ष्मीच्याच नवग्रह चरण पादुका पण आपण डिझाईन केलेल्या आहेत. लक्ष्मीच्या नवग्रह चरण पादुका ह्या तुम्ही तुमच्या घराच्या उंबऱ्यामध्ये आतील दिशेने लावल्या तर तुमच्याकडे येणारा लक्ष्मीचा प्रवाह हा 10 पट वाढतो, म्हणजे 10 पट वाढतो, असं पुराणशास्त्रामध्ये प्रमाणित केलेलं आहे. त्यानंतर हे पारद कश्यप महामेरू यंत्र. कश्यप म्हणजे कासव, म्हणजे विष्णूंचं प्रतीक. ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस जे विष्णूंनी अवतार घेतला होता कश्यपचा, त्या अवतारावरती लक्ष्मी प्रगट झाली होती समुद्रमंथनामधून, तर हे लक्ष्मीचं स्वरूप. अशा प्रकारे हे कश्यप श्रीयंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ह्या कश्यप श्रीयंत्राची तुम्ही घेतल्यानंतर घरातील ईशान्य कोपऱ्यात जिथे आपला देव्हारा असतो त्या देव्हाऱ्याच्या खालील भागामध्ये जमिनीमध्ये ह्याची स्थापना करायची असते. त्यानंतर आपण इतरही वस्तू बनवलेल्या आहेत, म्हणजे पारद सरस्वती, पारद लक्ष्मी, पारद गणपती, त्यानंतर पारद कुबेर, पारद हनुमान आणि शिवलिंग हे वेगळ्या वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या वेगळ्या आकारात आपण डिझाईन केलेले आहेत, जे प्रत्येक घरापर्यंत पोचावेत याकरता प्रत्येकाच्या परवडणाऱ्या खिशाचा अंदाज घेऊन आपण त्यांना वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये बनवलेले आहेत. तसेच पारद पिरॅमिड हा पण आपण बनवलेला आहे. हा पिरॅमिड संपूर्णरित्या भरीव आहे. हा पिरॅमिड संपूर्णरित्या भरीव आहे. ह्या पारद पिरॅमिडची संकल्पना थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर हा पिरॅमिड बनवल्याच्या नंतर ह्या पिरॅमिडला 4 कोन आहेत. हे 4 कोन आपल्या पृथ्वीवरील ब्रह्मांडातील 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी दर्शवतं. म्हणजे एक बाजू असेल ती थंड, एक बाजू असेल ते उष्णतेचं प्रतीक, एक बाजू असते ते प्रकाशाचं प्रतीक आणि एक बाजू असते ते अंधाराचं प्रतीक. नमस्कार, मी नितीन खिलारी, CEO ऋषीवेद पारद. आज या कंपनीच्या संदर्भात आपण थोडंसं व्हिजन मिशनच्या संदर्भात जाणून घेऊयात. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम या संस्कृत श्लोकानुसार आपण निरोगी लोकांचं आयुष्य निरोगी ठेवणं आणि जे रोगी लोक आहेत त्यांचं आयुष्य पण निरोगी करणं या संकल्पनेला ध्यानात घेऊन या कंपनीची आपण पायाभरणी केलेली आहे. आणि या पायाभरणीच्या अनुषंगानं आम्ही जीही उत्पादनं आपल्या समोर आणलेली आहेत, ही सर्व उत्पादनं आरोग्यपूर्ण, निरोगी आणि अस्सल आहेत. 100% गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली गेलेली नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन लोकांची राहणी, बदलती जीवनमान, बदलती जीवनशैली ह्या गोष्टीमुळे ज्याही काही अडचणी लोकांसमोर उद्भवतात त्याच्या हिशोबानं आपण हे जे नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलेले आहेत त्यातून प्रत्येक मनुष्याचं आयुष्य निरोगी कसं राखता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपलं मुख्य ध्येयच हे आहे की ह्या लोकांचं आयुष्य निरोगी करायचं आणि साधारणपणे 2022पर्यंत हेच निरोगी लोकांचं आयुष्य आपल्याला साधारण 1 करोड लोकांपर्यंत ही संकल्पना घेऊन आपल्याला पोचायचं आहे आणि त्यांचं आयुष्य वेदनारहित बनवायचं आहे. आता ऋषीवेद बरोबरच काम का करायचं आहे, तर ऋषीवेद बरोबर काम करताना ज्याही बेसिक गोष्टी त्या गोष्टींबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. उदाहरणार्थ आपण बिझनेस करताना ज्या गोष्टी लागणार आहेत ह्यातनं तुम्हाला आर्थिक स्रोत पण उपलब्ध होणार आहे. तर मग ऋषीवेद बरोबर काम करताना जर पाहिलं तर आपण तुम्हाला घरातूनच हे काम तुम्ही करू शकता. याच्यासाठी कोणतीही गुंतवणूक नाही किंवा शिक्षणाची अट नाही, अनुभवाची अट नाही, तुमचं वय किती आहे ते पण याच्यामध्ये महत्त्वाचं नाही. फक्त तुम्ही ह्या ठिकाणी यायचे, रजिस्टर व्हायचे आणि तुम्ही तुमचं काम चालू करू शकता. आपली सर्व प्रोडक्ट ही 100% जेन्युइन आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला क्वालिटीची, गुणवत्तेची पूर्णतः हमी आपण या ठिकाणी देतो आहे. आणि ज्याही काही तुम्हाला अडचणी येतील
त्या अडचणी तुम्हाला त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडं बॅकएंड सपोर्ट सिस्टीम पण आहे. त्याच्यामार्फत तुमच्या सर्व अडचणीचं निराकरण करण्यात येईल आणि कोणत्याही स्वरूपाची गुंतवणूक नाही किंवा रिस्क पण नाही, अशी अस्सल प्रोडक्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणून आपण ऋषीवेद जॉईन करू शकता. या कंपनीद्वारे आम्ही पाऱ्याची काही उत्पादनं हे अतिशय अल्प दरामध्ये मार्केटमध्ये आणत आहोत. त्याचबरोबर आरोग्याबरोबरच उत्पन्नाची संधीही प्राप्त करून देत आहोत. म्हणजेच आरोग्य आणि ऐश्वर म्हणजेच हेल्थ विथ वेल्थ अशी संकल्पना इथे राबवली जात आहे. ऋषीवेद एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण सर्व माणसांना एक थेट विक्रीच्या माध्यमातून आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून उत्पन्नाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. थेट विक्रीच्या माध्यमामधून आपण उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देताना त्यांना 3 प्रकारे इन्कम दिलेलं आहे, जेणेकरून त्या माणसाला कमीत कमी महिन्याला 35,000 रुपये ते जास्तीत जास्त 10-12 लाखापर्यंत मंथली इन्कम कमवता येईल. अशा प्रकारे आपण ह्या थेट विक्रीच्या माध्यमातून एक जनरेशन इन्कम, त्यानंतर रॉयल्टी इन्कम आणि मॅचिंग इन्कम अशा 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांना उत्पन्नाची संधी दिलेली आहे. तसेच दुसरी आपली संकल्पना आहे पारद थेरपी सेंटर. तर हे पारद थेरपी सेंटर आपण लवकरच सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण त्या लोकांना थेरपी सेंटरसाठी एक डिस्ट्रीब्युटर पॉईंट म्हणजे मिनी फ्रँचायसी पॉईंट अलॉट करत आहोत, ज्याच्यामध्ये त्यांना पारद ट्रीटमेंट ही शिकवली जाईल आणि त्यांना ते थेरपी सेंटरचं थेरपिस्ट म्हणून सर्टिफिकेट इश्यू करून त्यांना थेरपी सेंटर चालू करता येईल. ह्याच्यासाठी कुठलाही मिनिमम क्रायटेरिया ठेवलेला नाही शिक्षणाचा, ज्याच्यामध्ये आपण पूर्णतः आपल्या डॉक्टरांची पॅनल किंवा आमची टीम आहे ती त्या कस्टमरला त्या थेरपी सेंटरमध्ये येणाऱ्या माणसांना त्या ट्रीटमेंट शिकवणार आहे, त्यांना ट्रेन करणार आहे आणि त्यानंतर त्यांना थेरपिस्टचं सर्टिफिकेट इश्यू करून त्यांचं सेंटर चालू करून देणार आहोत. अशा ह्याही माध्यमातून त्यांना उत्पन्नाची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या उत्पादनांमध्ये जी अमृतधारा आपण वापरलेली आहे ती 3 वर्षाखालील मुलांना अजिबात वापरू नये. आणि सोनं आणि चांदी हे जे 2 धातू आहेत ते पाराच्या उत्पादनांपासून दूर ठेवण्यात यावे, एवढी काळजी घ्यायला हवी.